ही मुलगी मुंबई असोसिएशन क्रिकेट खेळून आलेली आहे. धन्यवाद दीदी, आपण यायचं आहे. तर धन्यवाद. पहिली सलमीर जोडी मंगेश भोईर आणि इंद्रपाल पाटील, शेलूमाता वर्ल्ड संघाची जुनी जाणती जोडी आहे. वय वर्ष 45 प्लस. इंद्रपाल पाटीलचा फॉर्म बघूया कसा राहील. चांगला खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आहेत मंगेश भोईर देखील. आणि पहिले गोलंदाज झालेत गावदेवी अंजूर संघाचे मच्छिंद्र पाटील, एक सिनियर खेळाडू. इष्टरक्षक सतीशाला आपण पाहतोय. पहिला चेंडू विकेट टू विकेट आणि पहिले चेंडूला हवाई सपार, चेंडूला पाठवले सीमापार, षटकार. मंगेश भोईर पारितोषिक डिक्लेअर झालेले आहे. सलग 3 षटकार 500. काल मात्र त्यांनी गुरुदत्त मानकुली संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. 29 धावा संजय मडवीनं सेमीफायनल सामन्यातून ठोकल्या होत्या. पहिल्या चेंडूवर षटकार आले आहेत. दुसरा चेंडू इनफिल्डच्या हातमध्ये अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धाव मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलला मंगेश भोईर 7 वर, संघाची टोटल 7. इंद्रपाल पाटील यांना अकाउंट ओपन करायचं आहे. गावदेवी अंजूर संघ खूप मोठं नाव. इथे चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. मन बनवलं होतं की ऑन साईडला चेंडूला खेळायचं आहे, मात्र गोलंदाज मच्छिंद्र पाटील यांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये हा चेंडू त्यांनी हाताळलाय. सकारामजी तालकर, वेलकम. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. राजेश पाटील चांगला झेल, फलंदाज बाद इंद्रपाल पाटील. इंद्रपाल पाटीलला शून्यावर बाद करण्यात यश आलेले आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर विकेट. मच्छिंद्र पाटील यांची खासियत आहे. नक्की जेव्हा जेव्हा मच्छिंद्र दादा भेटतात तेव्हा आम्ही नेहमी त्यांच्याशी चर्चा करत असतो, दादा प्रॅक्टिस वगैरे आहे की नाही. त्यांच्या तोंडून लगेच शब्द येतो, मी कधीच प्रॅक्टिसला जात नाही, फक्त मॅचसाठी येतोय. आणि अगदी बिना प्रॅक्टिसनं सरावानं देखील नेहमी त्यांना गोलंदाजीची जबाबदारी या संघाकडून दिली गेलेली आहे. नवीन फलंदाज संजू पाटील, यष्टीरक्षक फलंदाज आहेत शेलोमाता वर्ल्ड या संघाचे. इथे फटका उडवलाय, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार.
जे वेलकम सुस्वागतम आत्मारामजी वाकडे साहेबांचं इथे शुभ आगमन होतोय. आत्मारामजी वाकडे साहेब आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रुपेजी पाटील शेलोमाता वर्ल्ड संघाचे बघा जे वॅगनर गाडीचे कोणी मालक आहेत प्लीज सामना थांबलेला आहे. ती गाडी तिथून प्लीज आपण जरा साईडला घ्या. भरपूर पार्किंग झोन आहे इथे. ती गाडी जरा तिथून हलवायची आहे. आत्मारामजी वाकडे साहेबांचं उपसरपंच चषक 2024 मध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भीमा तरे बघा गाडी नंबर चेक करा. गाडीचे मालक कोण आहेत बघा. नक्कीच आमचे जे लाडके प्रेक्षक या प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती आपले सोनाला गावचे असतील तिथे कोणी जर गाडी पार्क करत असेल तर त्यांना प्लीज गाडी जरा पुढे पार्क करायला सांगा. विनंती आहे आपल्या मंडळाकडून तुम्हाला. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करूया. नुकत्याच मान्यवर कक्षामध्ये आत्मारामजी वाकडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. दिनेश पाटील यांना विनंती आपले शुभ हस्ते आपण उद्योगपती आत्मारामजी वाकडे साहेबांना इथे आपण सन्मानित करूया. आई गावदेवी सोनाले 40+ आयोजित उपसरपंच चषक 2024 च्या माध्यमातून अतिथी देव बाबा आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या संघाच्या वतीनं केला गेलेला आहे. आजच्या या स्पर्धेच्या दिवसातून आत्मारामजी वाकडे साहेब यांनी देखील आपले अमूल्य वेल या स्पर्धेला दिलेली आहे आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा मान्यवरांचा. धन्यवाद नामदेवजी चौधरी. संजय पाटील आल्या 2 फटके इथे ठोकले आहेत मच्छिंद्र पाटील आहे ना आणि धावसंख्या 1/18 3 षटकार 1 डॉट 1 सिंगल 1 विकेट अच्छा तब्बल 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. शेलोमाता वाल या संघाच्या फलकावर चांगली सुरुवात. इंद्रपाल पाटील जरी शून्यावर बाद झाले तरी मात्र संजय पाटीलनं त्याचा कुठल्याही प्रकारचा दबाव दर्पण घेतलेला नाहीये. मंगेश भोईर आणि संजय पाटील यांच्यामध्ये चर्चा. दुसऱ्या ओव्हरसाठी संदीप संदीप संघातील एक खूप मोठं नाव. त्यांनी रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. इथे क्षेत्ररक्षक अनिलदादा पाटील आहेत. नक्कीच गावदेवी अंजूर संघाचे करता धरता सर्वे सर्वा अनिलदादा पाटील संघटनेचे सल्लागार आहेत. यतीश मात्रे यांच्याकडून या स्पर्धेला आणि प्रमोद भोईर यांना खास करून शुभेच्छा. चांगला झेल बॅटची आउटसाइड एज लागली होती. यष्टी रक्षक सतीशनं संजय पाटीलचा झेल टिपलाय आणि धक्का नंबर 2 शेलोमाता वर्ल्ड संघासाठी फलंदाज बाद.
नवीन फलंदाज रुपेश मडवी गोट्याई नावाने फोकस आणि फेमस आहेत. बघूया जर्सी नंबर 8 आणि मंगेश भोईर त्यांचे सहकारी. 2 विकेट गेलेत. 8 चेंडूमध्ये धावा बनवलेत शोलोमाता वर्ल्ड संघाने. नाणेफेकी हरल्यानंतर 20. 8 चेंडूमध्ये 20. पहिल्या ओव्हरमध्ये 19. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट. षटकातील तिसरा चेंडू. इथे हा चेंडू ऑन साईडला रुपेश मडवीनं खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतोय राजेश कडून. चांगली कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख धावा मिळतील 2. चांगली कॉलिंग होती. मंगेश भोईरला तुम्ही नेहमीच खेळपट्टीवर अगदी चांगल्या पद्धतीने पलताना पाहिलेलं आहे. मंगेश भोईर इंद्रपाल पाटील मध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळते. चेंडूला अगदी खेळायचं की सोडून द्यायचं, मोठा पटका मारायचा की हलक्या हाताने खेळायचं, या दुहेरी मनस्थितीमध्ये अखेरकार चेंडू यष्टीरक्षक सतीशच्या हातामध्ये. डॉट. चांगली वापशी आहे संदीपची. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा, 1 विकेट, 1 डॉट. इथे हा फटका उडवलाय. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मच्छिंद्र पाटील आहेत. लॉंग ऑफ रिझनला इथे डेंजर एंडला मंगेश भोईर. 2 धावीने आता संघाची टोटल पोचलेली आहे. 11 चेंडूमध्ये 24 वर. या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 5 आलेत. बघा चालू सामन्यातून विजेता आणि साई कृपा डुंगे. लगेच आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळणार आहोत. इथे अगदी चेंडूला जंटल पुश केलाय. एक सिंगल धाव. सिंगलनं दुसऱ्या ओव्हरची समाप्ती. 2 बाद. धावा बनलेत 25. 25 धावा 12 चेंडूमध्ये. नक्कीच आपण एक मान्यवर कक्षामध्ये आपल्या आई गावदेवी सोनाले 40+ संघाच्या वतीने एक स्वागत सन्मान करूया. गावदेवी अंजूर संघाचे संघनायक श्याम पाटील यांच्या सुकन्या चैतन्य श्याम पाटील या GM अकॅडमी मुंबई सीझन क्रिकेट खेळत आहेत. नक्कीच चांगली मॅच देखील ही मुलगी खेळली आहे. तिला पुढील वाटचालीसाठी आपल्या संघाच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया. संतोषजी म्हात्रे आपल्या संघाचे कोच आहेत, अध्यक्ष आहेत. यांच्या शुभ हस्ते चैतन्य श्याम पाटील हिचा विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय. नक्कीच चैतन्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सोनाले ग्रामस्थ आणि संघाच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. श्याम पाटील यांच्या सुकन्या आहेत आणि सध्या श्याम पाटील गावदेवी अंजूर या संघाचे संघनायक म्हणून त्यांच्या खांद्यावर जबाबदारी. नक्कीच अगदी त्यांची मुलगी चैतन्य हिला पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेचे आयोजक आई गावदेवी सोनाले 40+ संघाच्या वतीने तिचा मान सन्मान करण्यात आलेला आहे. मुंबई GM अकॅडमी इतर क्रिकेटमध्ये ही मुलगी खेळते. बघूया ओव्हर नंबर 3 गोलंदाज आलेत. सचिन. सचिन आलाय. समोर फलंदाज रुपेश मडवी. इनसाइड आउटचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगला झेल. फलंदाज बाद रुपेश मडवी. फटका चांगला होता मात्र तिथे अगदी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आहे. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच.
अरेजी मडवी यांचे इथे शुभागमन झालेले आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर आहेत. स्वर्गीय खंडू गंगाराम मडवी यांच्या स्मरणार्थ अरेजी मडवी, कैलाजी मडवी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी सोनाले 40+ आयोजित उपसरपंच चषक 2024 मध्ये आम्हाला लाभलेल्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवर सचिनला मोठी विकेट रुपेश मडवीच्या रूपाने मिळाली आहे. नवीन फलंदाज शैलेश पाटील हा चेंडू सोडून दिला. अगदी लाईनात लेन तिथे चुकीची पाहायला मिळाली. शैलेशला ठाऊक होतं चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि यष्टीरक्षक सतीशच्या हातामध्ये तो चेंडू सोडून दिला होता. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 26 धावा. 13 चेंडूमध्ये 26 आलेत. शेलोमाता वल या संघासाठी इथे हा चेंडू कव्हर पॉइंट रिझन मधून टॅप केलाय. अनिल पाटील चेंडूच्या समोर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. धाव मिळेल फक्त 1. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 27 लागलेली आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यात आज बेंजो पथक देखील सज्ज होतोय. या स्पर्धेचा आजचा फायनल डे. आज दशरथ पाटील सरांचा देखील आवाज, त्यानंतर बेंजो पथक आणि सोनाली संघ अंतिम फेरीमध्ये ये उडाया. काय फटका आहे, खिच के मारा है, चेंडू सीमा पार, षटकार. टोटल डबल 3. 33. 15 चेंडू मध्ये 33. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेलोमाता वल संघाकडे शिल्लक आहे. तानाजीदादा भोईर या संघाचे एक सिनियर खेळाडू, माजी संघनायक आणि ग्रामपंचायत वलचे माजी सरपंच हे देखील आज खेळाडू कक्षामध्ये आहेत. उदयजी म्हात्रे, कपिलदादा म्हात्रे, आडलाख नक्की या स्पर्धेमध्ये आलात, सहभाग घेतलात. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं देखील मनापासून आभार. आणि दादा पाटील आपलं देखील स्वागत आहे. हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगली कॉलिंग आहे मंगेश भोईर यांची. फक्त एक सिंगल धावेल. सिंगलनं धावसंख्या 34. 16 चेंडू टाकून झाली आहेत. 34 धावा लागलेत. 3 फलंदाज बाद झालेत. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये इंद्रपाल पाटील 0 संजय पाटील 2 षटकार 12 तर रुपेश मडवी 5 नक्कीच आपण या ओव्हर नंतर स्वागत आणि सन्मान करणार आहोत. उदय म्हात्रे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य या क्रीडानगरीमध्ये शुभागमन. चांगला फटका, वाईडिश लॉंग ऑफ रिजन मधून चेंडू सीमा पार. वेलकम, सुस्वागतम. सोनादेवी टेमगार या संघाचे करता धरता युवा नेतृत्व उद्योगपती रोहित शेठ चौधरी यांचे इथे शुभागमन झाले. वेलकम रोहितजी चौधरी साहेबांचे इथे शुभागमन. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बालराम चौधरी साहेबांचे चिरंजीव युवा नेतृत्व रोहित शेठ चौधरी यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेले आहे. आई गावदेवी सोनाले 40+ संघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
थँक्यू. आपण स्वागत आणि सन्मान करूया. दिवस फॉर दिवा या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर दिवा एक्सप्रेस या नावाने ज्यांची ओळख उदयजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करतील. आई गावदेवी सोनाले 40+ संघाचे संघनायक संतोष पाटील शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात आले. धन्यवाद. बेंजो पथक अगदी चांगल्या लयमध्ये होते. चांगली सुरुवात. मात्र आज मान्यवर देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील यात मात्र शंका नाही आहे. नुकतंच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी युवा नेतृत्व टेमगर गावचे युवा उद्योजक रोहित शेठ चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करूया. संजयजी मडवी यांचे शुभ हस्ते रोहित शेठ चौधरी यांना सन्मानित केला जातोय. स्वागत आणि सन्मान मित्रांनो केला जातोय. माणुसकीचा आपुलकीचा आणि प्रेमाचा जिव्हाळ्याचा शॉल पुष्पगुच्छ आणि प्रभू रामचंद्रांची ही कलाकृती प्रतिमा देऊन रोहित शेठ चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान संजयजी मडवी यांचे शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद. काल स्वतः बालराम चौधरी साहेब देखील इथे उपस्थित राहिले होते. धन्यवाद रोहित शेठ चौधरी. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज श्याम पाटील आलेत. संघाचे संघनायक आहेत. काऊ कॉर्नर रिजनला राजेश पाटीलने एका टप्प्याने चेंडूला उचललाय. दुसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज प्रमोद भोईर आउट. कपिल दादा थँक्यू. नक्कीच आज गावदेवी आई पावणार आहे सोनाले संघाला. आपण स्वागत आणि सन्मान करूया. मान्यवर कक्षामध्ये दिवस फॉर दिवस संघाचे करता धरता एक लेजेंड क्रिकेटर कपिलदादा म्हात्रे उपस्थित आहेत आणि के के मडवी यांचे शुभ हस्ते कपिलदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. धन्यवाद कपिलदादा म्हात्रे. त्यानंतर रोशन भोईर आहेत. दिवस फॉर दिवस संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू रोशन भोईर. के के आपले शुभ हस्ते आपण रोशन भोईर यांना देखील सन्मानित करा. गोरखनाथ जोशी सोनाली संघाचे एक चांगले क्रिकेटर गोरख जोशी यांचे शुभ हस्ते रोशन भोईर यांना देखील सन्मानित केले. धन्यवाद. धावा बनलेत 43 आणि ह्या चेंडूवर आलाय चौकार. थँक्यू. किरण पाटील दिवस फॉर दिवस संघाचे एक अष्टपैलू खेळाडू किरण पाटील. आपण जर इथे असाल तर मान्यवर कक्षामध्ये इथे यायचं आहे आपल्याला. धन्यवाद. मंगेश भोईर नाबाद 28 वर आहेत.
मयूर पाटील त्यांना साथ देत आहेत. धावा बनलेत 53. 5 फलंदाज बाद 53. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत. धन्यवाद रोहित शेठ चौधरी. धन्यवाद रोहित शेठ चौधरी. आपला निरोप घेताना अगदी थोडं वेळ का होईना या स्पर्धेला विनंतीला मान देऊन त्यांनी आपली अमूल्य वेळ दिलेली आहे. आपलं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. हा फटका आवाज तर चांगला आलेला आहे. थँक्यू. बेंजो पथक लक्ष ठेवा. आपण मॅच कडे लक्ष ठेवा. हा फटका देखील उडवलाय. मंगेश भोईर यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत आणि संजय मडवी यांच्याकडून त्यांना रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. धन्यवाद बेंजो पथक. आपलं स्वागत आहे. मात्र आपण विकेट चौकार षटकार लागल्यानंतर जरा मॅच मध्ये बघून आपला बेंजो पथक सुरू करा. जेव्हा आम्ही थांबू तेव्हा तुम्ही सुरू करा. तुम्ही थांबाल तेव्हा आम्ही चालू करू. काय पाटील सर. या संजयजी मडवी यांच्याकडून मंगेश भोईर यांना 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालेलं आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत आणि शोलमाता वर्ल्ड संघाने पहिल्या इनिंग मध्ये 4 ओव्हर नंतर 5 बाद धावा बनवल्यात. 65 आणि 66 धावांचं डोंगर गावदेवी अंजूर संघासमोर उभा केलेला आहे. नाबाद 40 मंगेश भोईरच्या पहिल्या मॅच मध्ये प्रसन्न देखील साई कृपा डुंगे संघाकडून नाबाद 42 धावा बनवल्यात. नक्कीच आपण जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा समालोचन कक्षामधून ऐकूया, ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय की केव्हा दशरथ पाटील सरांचा समालोचन कक्षामध्ये नंबर येईल आणि त्यांचा गोड आवाज आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि अगदी दशरथ पाटील सरांचा नंबर आता इथे आलेला आहे. ऐकूया आपण पुढील आवाज दशरथ पाटील सरांचा. येस धन्यवाद के कालुराम केने यांचा दमदार आवाज नुकताच ऐकला. बघूया गावदेवी अंजूर विरुद्ध या ठिकाणी शेलू माता वल असा हा विद्यमान सामना. पहिल्या फेरीतील हा पहिला सामना त्यांचा असेल. पहिला सामना जिंकला होता या ठिकाणी डुंगे संघानं साई कृपा. दमदार विजय. त्यांनी कुठे जाऊ नका प्लीज. त्यांच्यानंतर लगेच मॅच आहे प्लीज. 66 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागं 16.5 16 64 16.50 मागच्या सामन्यामध्ये 72 धावांचं टार्गेट चेस करताना प्रतिस्पर्धी संघ 4 मुंड्या चित झाला होता. या ठिकाणी श्याम पाटील यांची सुकन्या नाव काय बाई चैतन्य पाटील जे मुंबई जिमखान्यामध्ये आपल्या म्हणतं या ठिकाणी लेदर क्रिकेटमध्ये प्रशिक्षण घेत आहे. बघा अतिशय चांगलं दमदार योगदान आहे तिचं. नुकताच त्यांचा इथं सन्मान करण्यात आला. यस गावदेवी अंजूर विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम शेलू माता वल. दोन्ही संघ 40+ अतिशय पण के मात्र हे 40+ बरं आहे. फटाफट क्रिकेट. त्या रेग्युलरला ज्याला पहिला सामना 12 वाजता चालू होते आरती झाल्यानंतर. काय रात्रभर जागतात व्हॉट्सॲप चॅटिंग. मग कशी रात्रभर झोपणार. 4-5 वाजता उठलाय तेव्हा येणार आरामशीर. एक तर आला होता ना माहीत आहे. एक मॅच होती तिकडंच त्याने आंघोळ केली. दात बी तिथंच घासले त्याने. आयला काय म्हणतात बोला ना. कपडे तरी बदलत की नाही. त्याला अंगाला वास मारायचा. त्याला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. 66 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 24 डिलिव्हरीज.
अतिशय दमदार स्पर्धा या ठिकाणी सोनाली गावची स्पर्धा म्हटली ना की बक्षिसांची चंगळ असते. एखाद्या भैयाची पार्टीला गेलं नाही बक्षीस न्यायला. भैया असतात ना बघा, मस्जिद बंदाला कधी गेलात तुम्ही सामान, ते भैया पोचवतात स्टेशनमध्ये 70 रुपये घेतात. तुम्हाला मैत्रीशी कधी जा तिकडं. तर वेलकम अरुण पाटील आणि इंद्रपाल तरे यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत असेल. आपल्याला विनंती आहे कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आई गावदेवी 40+ सोनाले आयोजित दमदार स्पर्धा या ठिकाणी उपसरपंच चषक 2024 चे दिमागदार ज्याचा थाटमाट तुम्ही बघितला. बघूया क्रिकेटची पंढरी ज्याला म्हणता येईल. कालुराम मात्रे कालुराम केने, कारण क्रिकेटची 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिलं शक्तिपीठ रायगड जिल्हा, दुसरं शक्तिपीठ भिवंडी आणि तिसरं शक्तिपीठ पुणे, म्हणजे सगळे डिवाइड. एक आमचा ठाणे जिल्हा असेल, पालघर असेल, म्हणजे अर्ध शक्तिपीठ. पण 2 मात्र संपूर्ण शक्तिपीठ, पूर्ण शक्तिपीठ भिवंडी आणि रायगड. इथं कोणाला मरण नाही. हा कारखाना आहे भिवंडीचा. समालोचक, स्कोरर, अंपायर, 365 दिवस काम, डीजे, मंडपवाले. चला पहिल्या जोडीचं आगमन, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात, पहिली जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल, भिनीची जोडी, सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची या ठिकाणी शेळू माता वल विरुद्ध विपक्ष. धन्यवाद पाटील सर. मी आपल्याला थोडा वेळ थांबवतोय. आपण स्वागत आणि सन्मान करूया. इलकुंदे गावचे पोलीस पाटील आणि आपल्या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर अरुण पाटील यांना आपण सन्मानित करूया. राजूजी मडवी आपले शुभ हस्ते आपण अरुण पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती करायचं आहे. इलकुंदे गावचे पोलीस पाटील आहेत. नक्कीच या स्पर्धेमध्ये अरुण पाटील यांच्याकडून आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज या ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. संतोषजी डोंडाल आपल्या क्रिकेट संघाचे सदस्य आहेत. भगवानजी पाटील, आपण संतोषजी डोंडाल यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चला लगेच आपल्या दशरथ पाटील सरांचा आवाज ऐकायचा आहे. आज ते पाहुणे समालोचक आहेत. कराळेगाव, नवी मुंबई इथून या स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी ते आलेले आहेत. भगवानजी पाटील, आपले शुभ हस्ते आपण संतोष डोंडाल यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. आता मध्ये स्वागत सन्मान नको, फक्त आपण पाटील सरांचा चांगला आवाज ऐकूया. या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदार बॉलिंग मार्ग संघाचा पहिला षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज या ठिकाणी इंद्रपाल. आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात या ठिकाणी सतीश आणि नॉन स्ट्रायकर आणि मंगेश. सतीश आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुल केला. बघूया पहिलं टायमिंग आणि मिळते 4 धावा. यस धन्यवाद. यस बंजू पथक यांचे हे दमदार प्रदर्शन. पहिला चौकार बघूया, दमदार सलामी, धुंद फुंद सुरुवात. पहिलं चेंडू शॉर्ट पिच आखूट टप्प्याचा बॅकफुटला गेला, पंच केला. बघूया चांगलं टायमिंग, पहिला पुल शॉट. संघाची धावसंख्या निवडलेली इंद्रपाल ताराण्याचा दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या 4 वर, बिनबाद 4, 4 पण 66 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगली मानाची स्पर्धा या ठिकाणी. चांगलं क्रिकेट, राईट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका बघूया, चेंडू गेला मिड विकेटला या ठिकाणी. इंद्रपाल तरे यांचं पहिलं षटक प्रगतीपदार 50 या ठिकाणी. चांगलं फिल्डिंग मिळेल बघा. एक धाव, दुसऱ्या धावपासून वंचित. टोटल स्कोर इज मुव्हिंग 5. सतीश आणि राजेश पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मैंने बॅकवर्ड गेली, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी. मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, जबरदस्त लॉंग ऑनला आक्रमक फिल्डिंग. राईट आर्म होते अक्रॉस द लाईन. पुन्हा लॉफ्ट केला चेंडू असेल नो मॅन्स लँड मध्ये, परंतु हा झेलला ड्रॉप मिड विकेटला. एक सोपा लॉलीपॉप झेल.
2 धावेचा बेनिफिट संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 7 वर 7 फन बिनबाद 7 66 धावांची गरज प्रति षटका मग ठोकायच्या तुम्हाला 16.5 धावा. टार्गेट नक्कीच कठीण आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनटीज. संतोष धोंडाकडून येस पूर्ण टीमला पार्टी आहे. बघूया संतोष धोंडाल बघूया फायनलला पोहोचल्यामुळे बघूया फायनल मारल्यानंतर की फायनल पोहोचले ना पोहोचल्याबद्दल आणि फायनल मारली त्याचा दुसरा खर्च दुसरे पॅकर करतील इथं. अच्छा अच्छा आणि हा यस स्टेप आउट झाला पुन्हा चांगला चेंडू या ठिकाणी आणि फॉलो मध्ये गॅदर करी जोरदार अपेल आणि पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रो धावचीची लागलेली बघूया अतिशय धन्यवाद. आणि पहिला धक्का या ठिकाणी सतीश रन आउट ऑन ओनली 4 रन्स आणि वन डाऊन द फलंदाज संघाची धाव संख्या 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला घडीगारत पहिला हादरा पहिली विकेट तडीपार हद्दपार जेरबंद स्थानबद्ध पहिल्या विकेटची अकालपट्टी उचल बांगडी 7 फॉर 1. खराब सुरुवात डळमलीत विकृत विक्षित सुरुवात बघूया. वन डाऊन द फलंदाज संदीप शेलू माता वर्ल्ड विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम त्यांना 2 हात करतात त्या ठिकाणी गावदेवी अंजोर असे हे द्वंद्व आणि त्यांच्या देखील 7 वर गेला पण नंतर मात्र दमदार फलंदाजी केली. हे शेवटी क्रिकेट आहे बघूया काय होऊ शकतं. तर सन्माननीय दीपकजी थळे यांचं आगमन झालं. पुन्हा आपणास विनंती आहे कृपया स्थानापन्न बघूया. अतिशय चांगली स्पर्धा आणि हा यस पुन्हा अक्रॉस लाईन पुन्हा त्याच्या टीम मेट वेकायला हो यस जबरदस्त एफर्ट या ठिकाणी. दरम्यान 2 धावेचा बेनिफिट संघाला टोटल स्कोर झाला 9 वर 9 फॉर 1. पहिलं षटक प्रगतीपदा इंद्रपाल तरे चांगली गोलंदाजी बघूया. पहिलं षटक जरी पॉवर प्लेचं असलं परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही बघूया. अंपायर ऑन फील्ड देतील तो तुम्हाला निर्णय मान्य करावा लागेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल. नो बडी कॅन चॅलेंज द अंपायर्स. अतिशय जबरदस्त स्पर्धा क्रिकेट चाललेला मध ज्वर नशा कैफ अतिशय रोमांचक वातावरण आणि हा यस पुन्हा एकदा फिरकावून दिला. चेंडू हवेमध्ये असेल पण जाईल या ठिकाणी कावू करण्याच्या दिशेने 4 धावांसाठी छे धन्यवाद. राजेश याचा दमदार स्ट्रोक दमदार फटका बोय अनुभव अप्रतिम फटका. टोटल स्कोर इज 15 आफ्टर 6 बॉल. षटक क्रमांक पहिलं संपूर्ण इंद्रपाल तरे. पहिलं षटक 6 चेंडू 15 धावा 1 बली असं बॉलिंग ॲनालिसिस गोलंदाजी पृथक्करण बघूया. चांगली धावसंख्या जर 16.5चं टार्गेट जरी असलं परंतु पहिल्या षटकात मात्र दमदार सलामी देऊन जशास तसे उत्तर जबरदस्त प्रत्युत्तर. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला ठेवणीतलं पठडीतलं दुसरं षटक बॉलिंग मार्कर संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज संजय. नवीन गोलंदाज संजय तयार बॉलिंग मार्कर जोडी संदीप आणि राजेश. नुकता त्याचा मगाशी एक जबरदस्त अप्रतिम बिग हिट. संजय गोलंदाज बघूया. अतिशय चांगलं स्कोरिंग या ठिकाणी. अल्पेश गायकवाड पिंपळास गावचे बिलॉंग करतात बघूया. बऱ्याच स्पर्धा बघूया रेग्युलर असू द्या 40+ असू द्या नाईटची स्पर्धा असू द्या बऱ्याच ठिकाणी आपले योगदान देणारे एक जबरदस्त अफलातून आणि स्वतः त्यांनी स्कोर बुक तयार केले बरोबर की नाही. संजय पहिला चेंडू दुसरं षटक राईट महोदय विकेट येस अचूक टप्पा जबरदस्त मारा या ठिकाणी. डॉट डिलिव्हरी उजव्या बाहेरून आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिला चेंडू डॉट डाव संघाची धाव संख्या 15 आफ्टर 7 डिलिव्हरीज. पहिल्या षटकात 15 धावाला इंद्रपाल तरे यांनी 1 विकेट रनआउटच्या रूपानं रमेश यांनी फक्त इनमिन 4 धावा केल्या. जास्त योगदान देऊ शकला नाही संघाला आणि हा लॉप केला. पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये असेल बंधू जाईल या ठिकाणी.
डेप एक्स्ट्रा गोल लंगाब्याच्यामधून चांगला फटका समय सूचक फटका 2 धावांचा बेनिफिट संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान 17 3 धावांचा बेनिफिट चांगला रनिंग बिनिंग विकेट चांगलं कॉलिंग चांगलं तालमेल टोटल स्कोर इज 18 चांगला फटका समय सूचक फटका बघा चांगला कव्हर ड्राईव्ह होता बघा लॉफ्ट केला होता 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट एक बाद 18 वर 66 धावांची गरज तब्बल जिंकण्यासाठी अजूनही बराच टप्पा बरीच मजल बरंच उद्दिष्ट तुम्हाला गाठायचं आहे जेणेकरून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवू शकाल संदीप आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक होऊया चेंडू जाईल आउट ऑफ पॉक स्लॉट मध्ये आला धन्यवाद धन्यवाद यस षटकर की चौकर अंपायर सुनील भाई 6 रन छक्का काय चेक करायचं काय संघाची धाव संख्या नेऊन दिली 23 वर पहिल्यांदा 3 धावा नंतर मात्र शतक दमदार बॅटिंग चांगला फटका दमदार स्ट्रोक लॉफ्ट केला होता चेंडू काहो कोणाच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका बुलंद फटका आसमानी टोळा सुलतानी टोळा या संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 23 चांगली धाव संख्या कमाल धाव संख्या चांगला सामना या ठिकाणी रोमांचक नाट्यमय सामना चित्तरक सामना दोन टोक्यामध्ये घमासान बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार एकीकडे शेलूमाता वल दुसरीकडे गावदेवी अंजोर दोन बलाढ्य संघ आमने सामने घोडा मैदान जवळ बॉलिंग मार्क तयार संजय आगामी चेंडू राईट महोदय विकेट षटक क्रमांक आपला ठेवणीतलं पटणीतलं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल पहिलं षटक सांघिक दुसरं षटक अतिशय चांगली बॅटल डेप एक्स्ट्रा वर या ठिकाणी लॉंग ऑफ डेप मिड विकेट कावो कॉर्नर थोडासा लांब या ठिकाणी जरा स्पीडअप करा प्लीज शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये आणि आउटसाइड ऑप्शन पुन्हा एकदा स्टेअर केला चेंडूला बघूया लेटकट केला या ठिकाणी चेंडूला बॅटिंगच्या दिशेने पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिनिंग विकेट या ठिकाणी आणि फलंदाज जाईल धन्यवाद आणि हा दुसरा रनआउट दुसऱ्या रनआउटची विकेट तंबूच्या दिशेने मार्गस्थ या 2-23 पहिल्या षटकात धावसंख्या 15 दुसरं षटक प्रगती बदार या ठिकाणी अतिशय चांगली फलंदाजी होती परंतु नंतर मात्र रनिंग बिटवीन द विकेट नवीन टोळांचा फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज सचिन गावदेवी अंजोर पहिल्या षटकात जरी विस्फोटक फलंदाजी केली नंतर मात्र अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा या ठिकाणी रनअप कमी गती आणि मती आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग स्ट्रेट ड्राईव्ह होती 6 रन लॉंगअपच्या डोक्यावरून धन्यवाद सचिन याने आले आले आपले रंग दाखवायला सुरुवात केली बघूया तेवर पहिला दमदार सिक्सर बघूया आक्रमक स्ट्रोक आक्रमक बॅटिंग आक्रमक रवैया टोटल स्कोर इज 29-29 31 जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज बॉलिंग मार्क होता या संजय आगामी चेंडू उजव्या बाहेरून बघूया या ठिकाणी राईट महोदय विकेट पंताच्या डाव्या अंगाने तयार शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅच डिपिस्को पॉइंट एक लॉंग ऑफ आणि हाय चेंडू पुन्हा एकदा समय सूचक चेंडू बघूया अप्रतिम बॉलिंग अटॅक जोरदार अपेल व्हाईटचं परंतु पंचांनी मात्र फेडडाऊन लावला बघूया आणि हा शेल डॉट डिलिव्हरी षटक क्रमांक दुसरं संपुष्टात टोटल स्कोर इज 31 31 12 मध्ये 31
आणि उर्वरित जिंकण्यासाठी 12 मध्ये 35 म्हणजे प्रति षटकामागं 17.5 धावांचं इक्वेशन. तर सन्माननीय माजी सरपंच आदरणीय बंडू पाटील त्यांच्या समवेत गुणेश पाटील यांचं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेला हार्दिक स्वागत. अशा आपल्या विनंती आहे, कृपया आपलं आसन ग्रहण करावं. आणि या स्पर्धेची आणि त्यांच्या समवेत निलेशजी गुलवी, येस येस उपसरपंच त्यांचे बंधुश्री या ठिकाणी बघूया. अतिशय चांगली स्पर्धा, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. बघूया अतिशय मानाची स्पर्धा या ठिकाणी. सोनाली 40+ उपसरपंच चषक 2024 हे अभूतपूर्व आयोजन. संपूर्ण भिवंडी तालुक्यामधील स्पर्धा, अग्रमानांकित आघाडीची स्पर्धा. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या 12 मध्ये 35 धावांची गरज. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय लढत, दोन टोलक्यामध्ये घमासान. एकीकडे शेलू मातावल त्यांना दोनात करतायत. बघूया या ठिकाणी गावदेवी अंजूर भिवंडी तालुक्यामध्ये नामवंत दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक जबरदस्त कडवी झुंज, जबरदस्त कलगी तुरा, यादवी रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन. बॉलिंग मार्क तिसरे षटक या ठिकाणी नरेंद्र बॉलिंग मार्क तयार. 12 मध्ये 35, 12 balls to go, required 35, कंपल्सरी चेसिंग. 17.5 धावांची गरज. प्रति षटकामध्ये इक्वेशन. टार्गेट नक्कीच कठीण आहे, शेवटी क्रिकेट आहे. बघूया धावा होऊ शकतात. बघूया मगाशी 72 धावा करताना प्रतिस्पर्धी संघाला नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजीच्या भोवळ्यावर रॅम्बर उंबाड्यावर बॉलिंग मार्क प्रस्थान प्रयाण कूच गमन मार्गस्थ रवाना मार्गत क्रमण संक्रमण. मिस्टर नरेंद्र पहिला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी. अरे 6 रन पहिल्या चेंडूवर आक्रमण अटॅक, जबरदस्त पिटाई केलेली, धुलाई चंपी मर्दन मसाज मरम्मत. टोटल स्कोर 37 राहिल्या या ठिकाणी. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. उर्वरित 11 मध्ये 29. पुन्हा एकदा कमबॅक, जबरदस्त पुनरागमन या ठिकाणी. गावदेवी अंजूर विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी शेलूमाता वल असा अटीतटीचा एक जबरदस्त सामना. रायडा महोदय गेट आउटसाइड द अष्ट. पुन्हा एकदा या ठिकाणी सुनील म्हात्रे सरांचा या ठिकाणी 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत. अवांतर धाव संकेतवर संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. निर्धारित 11 चेंडूमध्ये. आणि ह्या शॉर्ट पिच हुक करायचा, पण टायमिंग जमलं नाही. टायमिंग जर जमलं असतं नक्की 4 धावा झाल्या असत्या. चांगलं फिल्डिंग या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगला तानाजी यांचं दमदार फिल्डिंग. 4 धावा नक्कीच वाचवल्या असतील. जर प्लेसमेंट असती, गॅप जर असते, नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. उर्वरित 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी या ठिकाणी 27 म्हणजे 2.70 प्रत्येक चेंडूला. 10 मध्ये 27. दुसरा सामना, दुसरी लढत याच्यानंतर सामना होईल तो बघूया. पहिल्या सामन्याचा विनर संघ आणि याच्यातला विनर संघ अशी ही लढाई असेल या ठिकाणी. डुंगे विरुद्ध याच्यातला विजेता संघ. आणि हा यस पुन्हा एकदा टर्न झाल्या बघूया. अपेक्षेपेक्षा जास्त आणि आणखीन एक वाईट डिलिव्हरी. 1 धावेचा इशारा. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26. टोटल स्कोर 40. 2/40 अशी सद्यस्थिती विद्यमान असता. प्रिन्स मोहित यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण. आणि हा यस पुन्हा स्विंग अँड मिस. जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. डोक्याचा पुरेपूर वापर केला बघू. चेंडू हेलकावे काय लागला. पुन्हा एकदा चांगलं या ठिकाणी फुटवर्क बिहाइंड द विकेट. उर्वरित चेंडू या ठिकाणी
आणि येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी वाईट गेल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. टोटल स्कोर इज 41. राहिल्या 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न या ठिकाणी. गावदेवी अंजोर इज द बिगेस्ट टीम फ्रॉम भिवंडी. आणि हा पुन्हा लॉब केल्यामुळे चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाईल या ठिकाणी. पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा चांगलं बॅकअप बिहाइंड द विकेट. 2 धावेचा बेनिफिट. विशालजी म्हात्रे आणि विश्वनाथ थले आमचे दोन्ही मान्यवर दोघांनाही विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये या. लैलास पाटील विशाल म्हात्रे विश्वनाथ थले वेलकम. यस क्लास फलंदाजी पुन्हा एकदा जबरदस्त शिरकाव चंचू प्रवेश आणि जिंकण्यासाठी फक्त इनमेन राहिला. टोटल स्कोर 49 राहिला 17 धावा. जबरदस्त फलंदाजी मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम गावदेवी अंजोर. सचिन बॉलिंग मार्क व तयार या ठिकाणी. नरेंद्र तयार राहिला महोदय विकेट. आणि हा पुन्हा एकदा आक्रमण यस लॉक स्वीप डीप मिड डोक्यावरून. धन्यवाद. यस नरेंद्र यांनी या षटकामध्ये मोजल्या तब्बल. धन्यवाद पाटील सर. आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. ग्रामपंचायत गोव्याचे माजी सरपंच बंडूजी पाटील आपल्या मान्यवर कक्षेमध्ये आहेत आणि जर्मन गोवे 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान इंद्रपालजी तरे यांना विनंती आपले शुभ हस्ते आपण बंडू पाटील यांना सन्मानित करायचं आहे. गोवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य आणि जर्मन गोवे 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर बंडूजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करतील. इंद्रपाल तरे शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन बंडूजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर बादशाह 11 मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर गुणेश पाटील यांचं देखील स्वागत सन्मान आपण करूया. बादशाह 11 मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत के कैलास मडवी. आपल्या शुभ हस्ते आपण गुणेश पाटील यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. धन्यवाद. ओ टू पाटील सर. आणि 28-29 या ठिकाणी जे आमचे गोवे प्रेमीले गेल्या वर्षी अतिशय जबरदस्त धमाल झाली होती बघा. या वर्षी 29 ना रे. कैलासजी पाटील सकारामजी हराट आणि विश्वनाथ तले यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन वेलकम सुस्वागतम. यस गोवे प्रीमियर लीग आणि 23 धावा दिल्या बघूया. नरेंद्र यांनी बघूया अतिशय तकला तो मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उर्वरित शेवटचं षटक प्रमोद 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. राईट महोदय विकेट तयार. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी ये 6 रन छक्का. पाटील सर या स्पर्धेमध्ये 56 धावा चेस झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. मात्र 67 धावा आज गावदेवी अंजूर संघ पूर्ण करेल की मात्र शेलुमाता वल संघाचे गोलंदाज प्रमोद भुईर या धावा वाचवतील बघूया. यस नक्कीच. यस गावदेवी आमचे सिद्दीक नेहमी म्हणतो की गावदेवी अंजूर जैसे हर नाही मंजूर. लेकिन अजून बघूया उर्वरित 4 मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. आणि हा यस आउटसाइड ॲपस्टम पुन्हा एकदा आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. वाईट टाकायची गरज होती का सांगा मला. आता एक तर तुमच्याकडे बॅलन्स राहिले कमी त्याच्यात तुमचं बजेट तुम्हाला करायचं आहे.
4 मध्ये 4 बॉल्स टू गो, नीडेड 4 रन्स. सोपं आव्हान, जुजबी आव्हान. आणि हा यस पुन्हा एकदा थोडासा आतमध्ये आला बघूया आणि हा डॉट बॉल. 3 बॉल्स टू गो, नीडेड 4 रन्स फॉर विक्ट्री. एक रंगतदार सामना, जबरदस्त क्लायमॅक्स, जबरदस्त ट्विस्ट, रंजक, रोमांचक, नाट्यमय, चित्तारक सामना. या ठिकाणी दोन बलाढ्य संघ, एकीकडे वल विरुद्ध विपक्ष. या ठिकाणी गावदेवी अंजूर. राहिले 3 चेंडू 3 आणि धावा पाहिजे 4. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. पुन्हा त्या चेंडू जायला ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला मिळेल 1 धाव. बघूया उर्वरित चेंडू 2 मध्ये राहिले. या ठिकाणी 3 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो. जर षटका गेला नसता तर नक्कीच कंपल्सरी चेसिंग आहे दादा. अंपायर सुनील. हा तेच खरं सुनील बिनी यांनी खरं म्हणजे डान्स बिन शिकायला पाहिजे एवढ्याला, नाही का? याला तो धंदा नाही, हो धंदा तरी चालेल. कोणी? हो का? ते आता काय करणार, तर सगळे पेनचे गणपती आहेत, तर काय करणार. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू मात्र झेल. या ठिकाणी या सामन्याचा निर्णय या ड्रॉप केला हो या ठिकाणी. आणि राहिला या ठिकाणी शेवटचा बॉल. जिंकण्यासाठी कंपल्सरी मोठे सामना काल असाच झाला होता का कुठल्या या स्पर्धेमध्ये? नाही ना. लास्ट डिलिव्हरी, शेवटची धाव जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग. हा जर चेंडू डॉट गेला तर जिंकेल या ठिकाणी शेलू माता वल. आणि एक जर धाव घेतली जिंकेल गावदेवी अंजूर. काय जबरदस्त सामना होता कुठे आणि आला कुठे बघूया. पहिल्यांदा 56 धावा चेस केल्या होता आणि या स्पर्धेमध्ये हा दुसरा संघ मानकर होईल धावा चेस करण्याचा. अतिशय चांगलं बॅटल माझ्या समवेत कालुराम केने यांचा दमदार आवाज. सलग 3 दिवस अतिशय चांगलं सूत्रसंचलन, जबरदस्त निवेदन आणि प्लस समालोचन अशी ही डबल रोल भूमिका ज्याने निभावणारे म्हणजे कालुराम केने, बिलॉंग करता मानकोली. फिल्डिंग लावा पण फक्त फट सांभाळा बस, नाही का? भीती फटीची आहे. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट. 1 बॉल टू गो, रिक्वायर्ड 1 रन्स. एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. काय जबरदस्त सामना बघूया. जबरदस्त सामना, घमासान, धुमशान, काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. 2 बलाढ्य संघ मध्ये ही अव्वल लढत. भिवंडी तालुक्यामधील गावदेवी अंजूर एकेकाचा बलाढ्य संघ रेग्युलर. मानकोळी असेल, अंजूर असेल, या ठिकाणी टेमगर असेल, या ठिकाणी भादवड असे बलाढ्य संघ त्यावेळेचे बघ या ठिकाणी. आणि मोठे जयदुर्गा सुरई. चला स्पीडअप करा प्लीज. प्रमोद यांच्या पटडी मधला हा निर्णायक चेंडू. 1 बॉल टू गो, लास्ट डिलिव्हरी लेफ्ट, रिक्वायर्ड 1 रन्स फॉर कंपल्सरी चेसिंग. फलंदाज उभा आहे त्याच्या समोर या ठिकाणी. आणि हा फ्लिक केला बघूया. ओ यस, आणि हा धोनी स्टाईल फिनिश. 6 रन्स. येस उडाया. धन्यवाद धन्यवाद. आणि गावदेवी संघाचा बघूया हा निसटता विजय. के बघूया तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यस हारला बघूया. शेलो माता वाले चांगले दमदार प्रदर्शन केलं होतं. शेवटी क्रिकेट आहे बघूया, हारजीत बघूया. तर मॅच फिनिशर, गेम चेंजर मिस्टर सचिन बघूया. मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, जो निसटता विजय आपल्या बाजूने झुकविणारे, फिरवणारा सामना बघूया मिस्टर सचिन, मॅन ऑफ द मॅच. नक्कीच 2 खेळाडू सामनावीरच्या रेसमध्ये होते, संदीप आणि सचिन. मात्र अखेरकार गेम चेंजर ज्यांनी सामन्याचं सूत्र आपल्या खांद्यावर घेतलं आणि संघाला 67 धावांचं आव्हान सहज पेलून दिलेलं आहे, तोच खेळाडू ठरला सामन्याचा सामनावीर. चला सुनील मात्रे बघूया. अतिशय चांगली अंपायरिंग केली बघूया. पंचांचा निर्णय मात्र यथोचित होता बघूया. बॅड लक शेलू मध्ये वल संघाने चांगलं बघूया, चांगल्या धावा उभ्या केल्या होत्या, परंतु सचिन
या ठिकाणी चांगली फलंदाजी केली, नेटानं फलंदाजी केली, आक्रमणाने बचाव अशी दुहेरी भूमिका आणि वेल प्लेड सचिन, अतिशय चांगली बॅटिंग. गावदेवी अंधूर संघाचा विस्फोटक फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील आमचे सन्माननीय बंडू पाटील आमचे गोवे गावचे. बघूया ज्यांची गोवे प्रीमियर लीग माझे सरपंच बघूया गोवेचे. आता के के म्हणते पुढच्या 29 तारखेला त्यांची ही जबरदस्त प्रीमियर लीग गोवे प्रीमियर GPL. आणि सन्माननीय आत्मारामजी वाकडे यांना विनंती करतो बघूया या ठिकाणी. आत्मारामजी वाकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॉपचं वितरण करूया. मंगेशजी भोईर आपण देखील यायचंय. संजयजी मडवी यांच्याकडून आपल्याला 1000 आहेत. त्यानंतर आपण देऊया दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते साडीचं वाटप करूया. नक्कीच सचिननं काय सामना जिंकून दिला गावदेवी अंजूर संघासाठी. त्यानंतर चॉकलेट बॉक्स विश्वनाथजी थले, यस दीपकजी थले यांच्या शुभ हस्ते चॉकलेट बॉक्सचं वितरण. अभिनंदन. मंगेशजी भोईर आपण या. संजयजी मडवी यांनी आपल्याला सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार 1000 रुपये पारितोषिक आमच्याकडे जमा केले ते घेऊन जा. मंगेशजी भोईर के मंगेश भोईरला 1000 रुपये द्यायचे. संजय मडवीनं हे पारितोषिक या. मंगेश भोईर अडलाक. कुठेतरी गोलंदाजी आपली कमजोर झाली असावी. नक्की 66 धावा. संजय मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक